पनीर टिक्का आवडतोय. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, कोल्हापूरमध्ये नवीन काहीतरी झालं की आपण त्या ठिकाणी जातो. म्हणूनच आपण कोल्हापुरातील सुप्रसिद्ध अशा एरियामध्ये टाकाळा या ठिकाणी आलोय. या ठिकाणी एक धाबा झालेला आहे, न्यू बाबा रामदेव धाबा. या ठिकाणी राजस्थानी पदार्थ मिळतात, आता सध्या पंजाबी पदार्थ मिळतात. थोड्या दिवसामध्ये डाळ बाटी, त्याच पद्धतीनं राजस्थानी थाळीसुद्धा मिळणार आहे. सगळी माहिती आपण घेऊया. चला, तुम्ही येताय माझ्याबरोबर. चला. कुठली भाजी? शेव टमाटर. शेव टमाटर म्हणजे शेव टोमॅटोची भाजी आता करतोय. तेल घातलेलं आहे, मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे, कढीपत्ता, लसूण, बारीक चिरलेले टोमॅटो, ओनियन, तळलेला कांदा, लसूण पेस्ट, मिरची पावडर, मीठ, हे काय मसाला, किचन किंग, टोमॅटो ग्रेव्ही, पाणी, शेव. ही स्पेशल शेव असते, भुजिया टाईपची राजस्थानी शेव येते याच्यामध्ये. क्रीम, तूप, बटर, कोथिंबीर. डाले, हो गया. पनीर पसंदा, चीज आहे ना, पनीर, अमूल क्रीम, कोथिंबीर, क्या घी, तूप, बटर, तुपामध्ये करताय का?
तूप लावता का याला? तूप खीर लगाते हो उसे? घी लगाया दीजिए। तूप लावलाय। ये राजस्थानी खिसिया रहता है, खिसिया। इसमें प्याज और टमाटर, सेव आती है, ऊपर से घी लगता है, सब रहता है, धनिया फिर लगेगा ऊपर। ओके। कौन सा रहता है पापड़, किस दाल का रहता है क्या? ये मैदे का रहता है। मैदे का। अच्छा दिखता है दिखने को। नान कैसा नान? बटर नान। बटर नान। आम्ही आता रामदेव हॉटेलमध्ये आलेलो आहे. येथील पनीर टिक्का मसाला, पनीर पटियाला, रामदेव स्पेशल एक नंबर डिश आहे. नमस्ते, मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र पाटील आपल्या कुटुंबासह न्यू बाबा रामदेव धाबा या ठिकाणी जेवणासाठी आलो होतो आणि जेवणाची क्वालिटी एकदम उत्तम आहे आणि स्वादिष्ट अशा प्रकारचं जेवण आम्हाला मिळालं. सर्वांनी या ठिकाणी येऊन टाकाळ्याच्या चौकामध्ये जवळच हे हॉटेल आहे आणि शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्यावा असं या माध्यमातून मी सर्वांना सांगतो. धन्यवाद. आम्ही सांगलीवरून खास व्हेज जेवायसाठी इथे आले होतो. एक नंबर जेवण आहे, टेस्ट वगैरे सगळी बेस्ट आहे. जेवण एक नंबर आहे. वांड क्वांटिटी भरपूर आहे. तर कोल्हापूरमध्ये न्यू बाबा रामदेव धाबा चालू झालेला आहे आणि तेजस दादा आपल्याबरोबर आहेत. आपल्याकडे राजस्थानी जेवण मिळते. कोल्हापुरात राजस्थानी जेवण कुठंच नव्हतं, त्यामुळे आपण चालू केलेलं. ओके, काय स्पेशालिटी आपल्या हॉटेलची? शेवभाजी आहे. परत आता 1 तारखेपासून दालबाटी ते चालू करणार आहे. दालबाटी. तर त्यासाठी परत एकदा आपल्याला इथं यावं लागणार आहे. तर आत्ता आपण हे प्रिपेअर केलं हे जेवण. त्याचबरोबर इथं खाली मांडी घालून AC मध्ये आपण बसून या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतोय. तर खूपच मस्त वाटतंय. या हॉटेलचं टायमिंग काय आहे? सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 11. आणि मित्रांनो, इंटेरियर सुद्धा खूप मस्त केलं आहे. मागं तुम्ही बघू शकता, चित्र खूप छान काढलेत. मला खूप आवडलं या ठिकाणचं इंटेरियर. आता आपण जेवणसुद्धा टेस्ट करूया. तर मित्रांनो, राजस्थानी धाब्यामध्ये स्पेशल असा किच्चा पापड असं त्यांनी सांगितलेलं आहे, तो आलेला आहे बघा. खूप मस्त. आपल्या उडदाच्या पापडापेक्षा जरा वेगळी टेस्ट आहे आणि हा गव्हाचा आणि मैद्याचा बनलेला आहे. मित्रांनो, शेवभाजी आपण जी म्हणतोय ह्याला टोमॅटो शेव असं म्हणतात इकडं. ही जरा बेस्ट वाटली मला. कोल्हापुरात खूप कमी ठिकाणी मिळते माझ्या माहितीनुसार. मस्त आहे. हे सोलापूर साईडला पण मिळते, राजस्थानला मिळते. भुजिया टाईपमधलं तिथं घाटी असतात ना, भुजिया टाईपच्या त्या घातल्या असतात त्याच्यामध्ये. नक्की ट्राय करून बघा. छान आहे.